पावसाळा आणि उन्हाळ्याचं कॉम्बिनेशन करून हा वॉटरफॉलचा निर्माण झाला आहे. तर नमस्कार 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 मित्रमंडळी, आज आपण निघालो बहुत वर्षानंतर ना बहुत दिवसानंतर एक मोठ्यावाल्या राईडवर. आणि ते पण आपण आज चाललो सह्याद्रीमध्ये, आणि ते पण अजून चाललो मित्रांनो आपण आपल्या ग्रुपसोबत, म्हणजे की रायडरच्या ग्रुपसोबत. तर नेमकं आपण का करण्यासाठी चाललो हे तर मी तुम्हाला समोरच सांगेन. हा ना, अशी तगडीवाली थंडी लागत आहे सकाळी सकाळी, मजा येत आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे पहिले नाशिक फाटा. नाशिक फाट्यामध्ये असेंब्ली पॉईंट आहे, म्हणजेच की आपला ग्रुप आपल्याला तिथं भेटणार आहे. त्याच्यानंतर मग पद्धतशीर कुठं म्हणते फाटा की लेफ्ट साईड. ओके, तर आत्ता वाजल्या सकाळचे 5:30, आणि एवढं सकाळी सकाळी राईडवर जाण्याची आदत सध्या आपली तुटली आहे. त्याला काही प्रॉब्लेम नाही. जसं येऊन आता सावर पाऊस. सगळ्यात पहिले आपला मेन टास्क आहे आता 5:30 वाजता पेट्रोल पंप शोधणं. मला वाटतं या बँगलोर हायवेवर आपल्याला पेट्रोल पंप भेटून तर जाईल तसा. चला बघूयात मग आता. आता पद्धतशीरपणे आपलं झाला आहे मित्रांनो पेट्रोल फुल करून, टंकी फुल केली. कारण की आपल्याला एक 400-450 किलोमीटरच्या जवळपासची राईड करायची आहे. ठीक आहे, तर गोष्ट अशी आहे का आता इथून सगळ्यात पहिले आपल्याला पोहोचायचं आहे नाशिक फाटा. आणि तसं पण बहुत दिवस झाले का ग्रुपसोबत आपण राईड नाही गेली आहे. तर म्हटलं उशी बहाने आपली राईड पण होऊन जाईल, आणि आपल्याला त्या जागेवर जाऊन ते जागा एक्सप्लोरही करायची आहे बहुत दिवसापासून. लास्ट टाईम जेव्हा मी आता भंडारदरा गेलो होतो ना, तर तेव्हा आपण काही स्पेसिफिक जागा निवडल्या होत्या फक्त. म्हणजे जसं काही संदन व्हॅली तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर मग अमृतेश्वर टेम्पल तिकडे पण गेलो होतो. आणि मग म्हणजे 30 बेसिकली आपण तिथे जाऊन हे केली होती कॅम्पिंग. आणि आपल्या राईट साईडमध्ये पहा मित्रांनो निघाले आहे सूर्यदेवताचे बाहेर. तर एकदम अशा काळ्या पांढऱ्या बादलांमधून लाल असा फक्त एक थेंब दिसत आहे. कसंही सकाळचा नजारा राहते यार. म्हणून म्हणतो मित्रांनो सकाळी सकाळी उठा, सकाळी सकाळी आपल्या घराच्या बाहेर निघा, सायकल घ्या, बाईक घ्या, जे जमते ते घ्या आणि निघा आणि राईड चालू करा. तर बहुत जबरदस्त अशा पद्धतीनं आपल्याला जीवनाचा आनंद घेऊ शकता. तर आता हे वाली गोष्ट मी शिकून राहिलो आता, कारण की मला सवय नाही तेवढं सकाळी सकाळी उठून राईड करण्याची. आता ग्रुपसोबत आपण जेव्हा जातो तर तेव्हा आपल्याला असं सकाळी जाण्याचा चान्स भेटते. तर वाह जबरदस्त, कसम मजाही आ गया. ग्रुप मागे गेला. शेट ओ नो हो यस, पाय नाही टेकवला मी. आणि इथं आहे आपला ग्रुप झालेला रेडी. जबरदस्त. माझ्यासाठी थांबले होते सगळे. अरे मला तर तिकडे जायला लागतं ना बँगलोर हायवेवर पेट्रोल पंपसाठी. पेट्रोल पंपच नाही इतक्यात. म्हटलं असेल नसेल वेल. तर इथं झालं आहे मित्रांनो सगळे लोक रेडी निघण्यासाठी. आज लेट करणार आहेत नरेश दादा. तर पद्धतशीर चला ठीक आहे. तर थांबलो तर आपला एक फायदा झाला का इथं आपण हे बी घालून घेतला बालकलेवा. कैसे हो? अरे क्या हो रहा है? काय म्हणताय नरेश दादा? गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कसे आहात? मजेत. चला मित्रांनो आता सगळेजण झाले रेडी निघण्यासाठी. काही लोक पेट्रोल टाकण्यासाठी आहे ना मागं थांबले, म्हणजे फ्यूल साठी. तर आता आम्ही समोर जाऊन मे बी थांबू. आणि आपला जो डेस्टिनेशन आहे मे बी मला वाटतं भंडारदरा पुण्यावरून किती असायला पाहिजे यार, 200-180 जवळपास तितकाच काहीतरी. तर आपल्याला किलोमीटरचं तसंही काही लेन देन नाही, आपल्याला बस बाईक चालवायची राहते. आणि नेमकं आज मी माझे ग्लव्स विसरलो. तर पाहू जर कोणाकडे जर एक्स्ट्रा ग्लव्स असते पडलेले तर आपण तेवाले करू यूज.
सगळेजण एकदम मस्त गेअर वेअरवर आहेत, पाहूनच मजा येते. लहानपणी असं वाटत होतं यार हे कुठं जाते लोक असे बाईक घेऊन. मग नंतर आत्ता आपलं जेव्हा आपण रायडर बनलो तेव्हापासून हळूहळू समजायला लागलं का हां हे असं राहते बा, ब्रेकफास्ट राईड राहते, जे ते वेगळ्या वेगळ्या गोष्टी राहते, तर मजा येऊन देते यार. आणि या जागेवर चेक करा मित्रांनो, तुमचा भाऊ एज प्रतीक तुम्हाला दाखवणार आहे भर उन्हाळ्यामध्ये असेवाले सीन का जे तुम्ही भर उन्हाळ्यात कधी पाहिलेच नसणार. तर घ्या आता पहा मग, पूर्ण चारही साईडमध्ये पूर्ण फॉग होऊन आहे, म्हणजे सगळ्या साईडमध्ये शेते आहे, म्हणजे वावर आहे. तर आता इथून पहा, जास्त हाईटवरून जास्त समजून येईल, बहुतच जबरदस्त पूर्ण फॉगी होऊन आहे सगळीकडं आणि मस्त थंड थंड वाटत आहे. मजा आ गया, मस्त मजा येते यार, थंडी वाटत आहे. मे बी होऊ शकते का पाऊस पडन, पण काही सांगता नाही, तेवढं काही वाटत नाही पाऊस येण्यासारखं आत्ता. पण गेल्या काही दिवसापासून आहे ना भर उन्हामध्ये असा पाऊस पडून राहिला, त्याला पावसाळा म्हणावं का उन्हाळा म्हणावा, तर आपण याचं नवीन एक नाव ठेवू, याला म्हणू आपण उन्हाळा. काहीतरी वेगळंच नाव आहे, उन्हाळा. इथं आता आपण थांबत आहोत, एक स्टॉप घेतला आहे सकाळी 7 वाजता. मे बी ब्रेकफास्ट प्लस टी स्टॉप असणार आहे आपला. आता पाहूया तर काही भेटते की नाही भेटते. जबरदस्त. या हॉटेलमध्ये इतकी भयानक गर्दी आहे मित्रांनो, सकाळी 7 वाजता. आमच्या रायडर लोकांचे हेल्मेट पण कसे लावून ठेवले आम्ही इथं. नरेश दादा आपल्याला सांगतील का आपण आज जात कुठं नेमकं ना का करण्यासाठी चाललो होतो. सो नरेश दादा आजचा का प्लॅन आहे ना, कुठे चाललो आपण? आज आपण चाललो घाटघरला, भंडारा जवळ एक गाव आहे, तिथे आपण फायर फ्लाईटचा शो म्हणजे काजवे बघायला चाललो आहे. तर त्यानंतर उद्या आपला कोकण काढायला तिथं घाटघरला एक कोकण काढा तो बघायचा आहे. आणि साम्राज व्हॅलीला पण, सांदन व्हॅली जी आहे साम्राजला, तिला पण भेट द्यायची आहे. आणि एक कुठला तरी एक वॉटरफॉल पण आहे ना, अमरेला वॉटरफॉल. अमरेला. तर ठीक आहे, त्याला चेक करू याची राईड कशी होणार आहे. आता इथं आपण सगळे मिळून पहिले टी ब्रेक घेतलेला आहे आणि मग पाहू पुढचं काय ते. चला मग मित्रांनो, इथून मस्त झालं गरम चहा पिऊन न बस. आता इथून आपल्याला निघायचं आहे, सगळा ग्रुप लाईनअप झाला आहे पुन्हा एकदा आणि पद्धतशीरपणे आता डायरेक्ट आपल्याला टच करायचं आहे राजूरला. पद्धतशीर वायझर गेजर मस्तपैकी एक नंबर क्लीन करून घ्यायचा, कारण की तुम्हा लोकांना या कॅमेऱ्यातून या वायझरचा तिकडचा व्ह्यू मस्त क्लिअरपैकी दिसला पाहिजे, त्याच्यासाठी. आणि या जागेवर निघले आपले सूर्यदेवता, बादलों के पीछे छुपे हुए. सो नमस्कार सूर्यदेवता, लक्ष असू द्या आमच्या सर्वांकडे आजच्या राईडवर आणि आमची राईड मस्तपैकी आज निपटू द्या. आणि बस मग चला दाखवतो तुम्हाला आज मस्तवाले सिनिकवाले व्ह्यू, ते पण उन्हाळ्यामधले, कारण की पावसाळा तसा प्रॉपर चालू व्हायचा आहे, आता उन्हाळ्यात चालू आहे तसाही. चहा प्यायल्यानंतर मित्रांनो सगळ्याच्या शरीरामध्ये अशी खतरनाकवाली एनर्जी आली आहे ना, का सगळेचे सगळे लोक 120, 130, 140 परत चालले आहे. इथं आपल्या बाईकमध्ये तुम्हाला स्पीड ना दिसेल, कारण की आपला जो अनालॉग जो काटा आहे ना तो खराब झाला आहे, ठीक आहे ना. तो पूर्ण रिपेअर करण्यासाठी जो आहे आणि नेमका आपला हा जो मीटर आहे हा 36,000 येऊन थांबलेला आहे. तर असं समजा का हे रिपेअर करण्यासाठी कमीत कमी 14-15 हजाराचा खर्च आहे, कारण की बाईकच्या अंदर एक अशी कोणती तरी स्विचवाली कोणती तरी काहीतरी गोष्ट राहते, म्हणजे जसा आपला मेंदू आहे ना तसा बाईकचा मेंदू राहते, ठीक आहे. तर ते आपलं खराब झालं आहे, तर ते रिपेअर करण्यासाठी 12-15, 14-15 हजार रुपये लागू शकते. अहो ग्लव्स नाही लावले तर भाऊ माती उडत आहे हातावर, भकाभक.
love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. सूर्यावरून आठवलं, सनस्क्रीनला मराठीत का म्हणते माहित आहे का? सूर्य मलम. नवीन नवीन असे आपल्याकडे शोध लागत राहते, तर त्याच्यातच आपण काल एक असा शोध लावला सनस्क्रीन लावता लावता, तर त्याला म्हणतात सूर्य मलम. ऑलमोस्ट झाले रेडी. बस आता इथून निघायचं आहे. आणि नरेश दादा, अजून किती लांब आहे इथून? अजून आपल्याला 100 किलोमीटर जायचं. बस चला. सो चला मग मित्रांनो. सगळ्या लोकांनी मस्त एक नंबर मिसळपाव खाल्ला ना, लिटरली म्हणजे एकदम मस्त होती यार टेस्ट. मजा आली. नाही यार, नाशिकपर्यंतचा रोड इतका लिटरली मस्त बनवला आहे ना, एकदम 3 लेन 6 लेन रोड. मजा येऊन गेली यार बिलकुल. तर एकदम पहाड कापून आहे ना, मधातून एकदम असा हायवे बनवण्यात आला आहे. आणि इथं पा झाड्या लावली आहे की कारण दगड खाली नाही पडले पाहिजे, म्हणजे पडले तरी जाडीच्या त्याच साईडमध्ये चिपकून राहील. आता नाशिक हायवेवरून आहे ना मित्रांनो, आपण घेतला एक लेफ्टवाला टर्न आणि असा म्हणजे 2 वेवाला रोड लागला आहे, म्हणजे याला 1 वेच म्हणलं जाईल तसं. तर इकडे यार मस्त नेचर आहे रे, एकदम मस्त हिरवे हिरवे गन्याचे शेतं, त्याच्यानंतर बहुत सारे फुलं उलाच्या शेत्या आहे, बहुत काही आहे एरियामध्ये ना. थंड वाटत आहे थोडं, म्हणजे गाडीवर बसल्यावर थंड वाटत आहे, बाकी काही नाही. आणि असं थांबलं तर मन तर बहुत चितडे आणि धोबले पुरे चड्डीतून निघून राहिले. तुम्हाला का सांगू आता, बहुतच बेकार. असली रोड आता आला मित्रांनो, खतरनाक वाला, बिलकुल लिनिंग अँगल करत करत. आणि आता भाऊ मी पुरा लिन करू शकतो, कारण की आपल्या हिमालयला समोरची चप्पल, समोरचा जुता आपण लावून दिलेला आहे, म्हणजेच की आपण नवीन ग्रिपवाला टायर लावला आहे. ठीक आहे, तर आपण लिमिटमध्ये अवकातमध्ये जेवढं आपल्याला जमते तेवढ्या पद्धतीने आपण झोकव करू आणि भागव करू, आणि जेवढं जमते तेवढंच करावं बस. सगळ्या लोकांचे रॅडियल टायर आहे ना, आपले ॲडव्हेंचर टायर आहे. तर माझ्यासाठी थोडासा टास्क आहे, पण बाकी लोक एकदम एन्जॉय करत चालले आहे बा. आपण मित्रांनो आता भंडारदरा जाण्यासाठी एक लेफ्ट टर्न घेतला आतमध्ये आहे ना. घुसता आपल्याला काय पहाड भेटतं, एकदम मोठे वाले डोंगर. मे बी कळसूबाई जे आहे ना, याच्या एक 3-4 पहाड सोडून मागच आहे. ठीक आहे, आता अशी गरमी होत आहे ना का ज्याची काही हद नाही आहे ना. मला असं वाटत आहे का सिद्धा आपल्याला करायला पाहिजे आता आंघोळ, डायरेक्ट आंघोळच करतो आता. त्याच्या वॉटरफॉलला चाललो ना आम्ही आता.
डायरेक्ट तिकडे कपडे खोल खाल करून पद्धतशीरपणे चड्डीवर एक नंबर आपण करूया आंघोळ. आणि तसं याच ग्रुपमध्ये एकही लेडीज नाही, तर आपण तर पुरा असा बिलकुल काही लाज शरमच नाही आपल्याला तशी बी. आणि इथून जे मित्रांनो आपल्याला दिसत आहे समोरचे जे डोंगर रांगा, त्या डोंगर रांगामध्ये पहा एकदम प्रॉपर असं आहे ना फॉग जमा होणार, पूर्ण ढग जमा झाले आहे. मे बी तिथं पाऊस चालू की का समजत नाही यार एवढा दुरून. आणि आपल्या लेफ्ट साईडमध्ये आहे भंडारदरा अभयारण्य. आपल्याला बस इथंच जायचं आहे. ना इथंच आहे तो वाला एक ऐतिहासिकवाला उंसाड्यामधला वॉटरफॉल, जिथं जाऊन आपल्याला करायची प्रॉपर बिलकुल आंघोळ. साबण लावून निरमा लावून एक नंबर पुरा भांड्याची साबण घासघूस करून पहा. इथून असा एक आपण लेफ्ट टर्न घेतला ना, मग डायरेक्ट जाऊन पोचतो आपण वॉटरफॉल जवळ. समोरचं दिसत आहे आपल्याला तो वाला आहे हे का म्हणते त्याला, धरण डॅमचे गेट. आता इथं पद्धतशीर गाडी लावासाठी फक्त भाऊ जागा भेटावं, बाकी तर आपल्याला काही एक्सपेक्टेशन कोणाकडूनच नाही जीवनामध्ये. आपली फक्त बस बाईक सेफ राहिली पाहिजे. मस्त थोडीशी 1 मिनटाची ऑफरोडिंग झाली आपली पद्धतशीरपणे. काय टेन्शन आहे भाऊ, गाडी लावू द्या फक्त बस. वेल तर या जागेवर मित्रांनो आता आपण आपल्या बाईकवर सगळं काही आपलं सामान लोड केलं आहे, म्हणजे अनलोड करून ठेवलं आहे. आणि हाफ पॅन्ट वगैरे घालून झालो आपण रेडी. आणि वॉटरफॉल इथून आहे फक्त एक 200 मीटरचा ट्रेकवर असेल मे बी. आवाज येतो का? तर आता बस त्याला फटाफट जाऊ आंघोळ करू आणि मग परत आपल्याला आपलं हॉटेलमध्ये जाऊन आणि दुसरे ॲक्टिव्हिटीज करायचे आहे. तर आता पाहू का होते समोर जाऊन. हॅलो चलो चलो सेल्फी टाईम. तर या जागेवर मित्रांनो आहे मधात एक छोटासा पूल आणि पूलच्या दोन्ही साईडमध्ये पाणी आहे, म्हणजे जे वॉटरफॉल चालू आहे ना तिथून हे पाणी येत आहे. इथं वॉटरफॉलचा आवाज एवढा जोरात येत आहे का आपल्याला इथून राहून होत नाही. इथून फटाफट जाऊ. चलो रे पाणी सूक जाएगा नाही तो उधर का. सकाळच्या 10 वाजतापासून मित्रांनो आपण कंटिन्यू उन्हामध्ये आहे ना पूर्ण घाटाघुटाच्या रोडवरून आहे ना ट्रॅव्हल करत आहोत. म्हणजे क्या बोलतो उसको कॉर्नरिंग करत आलो. सो आता या जागेवर येऊनच थोडंसं थंड वाटत आहे. मित्रांनो या जागेवरून आपल्याला तो वॉटरफॉल दिसत आहे ना, इतक्या जास्त हाईटवरून पडत आहे ना, हा बाप रे बहुत भयानक खतरनाक आहे तिथं. खतरनाक एकदम. या जागेवर मित्रांनो तुम्ही पाहता का किती भव्य मोठा असा हा वॉटरफॉल आहे. तर पावसाळा आणि उन्हाळ्याचं कॉम्बिनेशन करून हा वॉटरफॉलचा निर्माण झाला. आणि इसकी एक पाईप आहे वर, म्हणजे या डॅमचं जे काही ओव्हरफ्लो होतं ना ते इथून सांडते खाली. ओके, तर बहुतच मोठा असा वॉटरफॉल आहे. तर याले उन्हाळा आणि पावसाळ्याचा वॉटरफॉल नाही, याले उन्हाळ्याचा वॉटरफॉल म्हणते, अमरेला वॉटरफॉल. आपल्याला त्याची या जागेवर मित्रांनो आंघोळ करायची होती, म्हणजे इथं बट या जागेवर जाण्यासाठी अलाउड नाही आहे ना, कारण इथं फ्लो जास्त आहे. तर डायरेक्ट आपण वाहत बांगलादेशला जाऊ शकतो. तर म्हणून इथं न करता त्या नाल्यात, म्हणजे जे छोटासा एक हे बनवलं आहे ना, त्या बोलतो कॅनल, त्या कॅनलमध्ये जाऊन आपण आंघोळ करू. तो चला या वॉटरफॉलच्या असलीमध्ये मित्रांनो इथं वर आल्यानंतर आहे, कारण की इथं पूर्ण पाण्याचे जे आहे ना छिटे उडत आहे आपल्या बॉडीवर. तर मस्त मजा येत आहे. वेल तर त्या मोठ्यावाल्या जागेवर मित्रांनो आपल्याला आंघोळ तर करायला भेटली नाही. सो आपण या छोट्यावाल्या पाण्यामध्ये मस्त बसून घेऊ आंघोळ. आणि यार बाईकमध्ये आपण गावात पुरा साबण वाबण आहे ना सगळं बाईकमध्ये विसरलो. हो अफसोस.
पद्धतशीर मित्रांनो झाली आहे आंघोळ. तशी माझी इच्छा होती का चड्डीवर आंघोळ करावं म्हणून, पण अफकोर्स इथं बहुत साऱ्या पोरी बसल्या आहेत, म्हणून म्हणलं जाऊ दे माफ करतो यावेळेस. हो हो हो. कोणाला? खुद को माफ करता हूँ. पण आता पावसाळा येणारच आहे, तेव्हा तर आपल्याला बहुत जास्त वाला तांडव करायचा आहे. सो पाहू.